आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर पर्यंत होणार असल्याची माहिती। इतर सुनावणीमध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत व्यस्त असल्याने शिवसेना प्रकरण लांबणीवर पडण्याची शक्यता। मुंबईत उद्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। जालना महापालिका स्वबळावर लढवण्यासाठी वरिष्ठांकडे आग्रह करणार गोरंट्याल यांची प्रतिक्रिया। माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांचा भाजपमध्ये प्रवेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये डांगेंची घरवापसी। फडणवीसांकडून गोपीनाथ मुंडेंच्या काळातील डांगेंच्या कामांची आठवण। तुम्हाला जो पक्षप्रवेश अपेक्षित तो आमच्या मनामध्ये नाही, सांगलीतून अजून प्रवेश होणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, कुणी प्रवेश करायचा तो प्रदेशाध्यक्षांचा निर्णय असल्याचंही फडणवीसांचं वक्तव्य। तुम्हाला जो प्रवेश अपेक्षित आहे तो आमच्या मनामध्ये सध्या तरी नाही। भारतीय जनता पक्षामध्ये आमचे प्रदेशाचे जे अध्यक्ष असतात हे निर्णय करतात कोणाचा प्रवेश करायचा आहे, कोणाचा प्रवेश नाही करायचा। 2011च्या प्रकरणामध्ये राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत इंदापूर कोर्टात। बार काउन्सिलच्या खोलीमध्ये दोन्ही नेते एकाच सोफ्यावर बसले, पण एकमेकांकडे पाहणंही टाळलं। सरकार विरोधात लढण्याची त्यांच्यामध्ये हिंमत नाही। शेतकरी प्रश्नावर दोघे पुन्हा एकत्र येणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर शेट्टींचा खोताना टोला। भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघामध्ये भाजप विजयी। आधी बीडीसीसी बँक आणि आता दूध संघातही नाना पटोलेंना धोबी पछाड। भाजपकडून विलास काटेखाये यांची अध्यक्षपदी निवड। राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार। मनपा निवडणुकीआधी पंकजा मुंडेंना धक्का। गेल्या 35 वर्षांपासून असलेली मुंडे कुटुंबियांची साथ सोडणार। आमदार आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना पत्र। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पूर्ण झालेल्या घरांचा ताबा लाभार्थ्यांना मिळावा यासाठी पत्र। आमदारांसोबत ठाकरेंनी काल बीडीडीमधील सर्व घरांची केली पाहणी। रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम आणि अनिल परबांची भेट। व्यवसायानिमित्त भेटत असतो, भेटीनंतर सदानंद कदम यांची प्रतिक्रिया।